लोकसभा निवडणुकीत व्यापारी वर्ग विरोधात गेलाय। मुंबईत जकात, नवी मुंबई सेस, इतर सर्व महापालिकांमध्ये एलबीटी सुरू आहे। एलबीटीवरून व्यापारी वर्गात नाराजी आहे, त्यामुळे एलबीटीला पर्याय म्हणून व्हॅटवर सरचार्ज लावण्याचा सरकार विचार करत आहे। मात्र याला महापालिकांचा विरोध आहे। आता यावर अर्थमंत्री काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। सुप्रीम कोर्टानं दया याचिका फेटाळून लावल्यानंतर कॅम्पाकोला वासियांनी आपली घरं रिकामी करायला सुरुवात केली आहे। तसंच अनधिकृत फ्लॅट पाडण्यासाठी हंगामी स्थगिती देण्यासही न्यायमूर्ती JS केहेर आणि न्यायमूर्ती C नागप्पन यांच्या खंडपीठानं नकार दिलेला आहे। 2 जूनपर्यंत मुदत ठेवूनही कोणी चाव्या दिल्या नसल्यानं महापालिकेनं अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला होता। तसंच जे कोणी घर खाली करणार नाहीत त्यांची वीज, पाणी आणि गॅस सोडण्याची तयारी पालिकेनं केली आहे। दरम्यान हताश झालेल्या कॅम्पाकोला वासियांनी आपली घरं रिकामी करण्यास सुरुवात केली आहे। घरं वाचवण्याचा त्यांचा अखेरचा प्रयत्नही फसलाय। आता अनधिकृत फ्लॅटमध्ये राहणाऱ्या 102 कुटुंबांना कष्टानं उभं केलेलं घर सोडून देशोधडीला लागावं लागणार आहे। साहित्य हलवलं जात असलं तरी कॅम्पाकोला कंपाऊंड सोडणार नसल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे। यासाठी तंबू ठोकण्याचं काम सुरू असून तंबूतच तळ ठोकणार असल्याचं रहिवाशांनी सांगितलंय। सार्वजनिक बांधकाम विभागाचे लाचखोर अधिकारी सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नाशिक कोर्टात तब्बल 1000 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय। ठेकेदाराकडून 22,000 रुपयांची लाच घेताना दोघांना 30 एप्रिल 2013 या दिवशी रंगेहात अटक करण्यात आली होती। त्यानंतरच्या चौकशीत चिखलीकरकडे तब्बल 17 कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आली, तर कार्यकारी अभियंता जगदीश वाघनं 86 लाख रुपयांची माया गोळा केल्याचं उघडकीस आलंय। महाराष्ट्राचे झुंजार लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची संघर्ष यात्रा कायमची संपली। परळीच्या वैद्यनाथ कारखान्याच्या आवारात लोटलेल्या अथांग जनसागराच्या साक्षीनं शासकीय इतमामात साश्रू नयनांनी मुंडेंना अखेरचा निरोप देण्यात आला। धार्मिक रीतिरिवाज बाजूला ठेवून कन्या पंकजा पालवे मुंडे यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि परळीवासियांचे लाडके मुंडे साहेब अनंताच्या प्रवासाला निघून गेले। भाजपसह विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते तसंच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते मुंडेंचं अंतिम दर्शन घेण्यासाठी यावेळी उपस्थित होते। परत या घोषणेनं सारा परिसर दुमदुमून गेला होता। गोपीनाथ मुंडेंच्या अपघाताची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत संतप्त परळीवासियांनी मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या। मुंडेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर परळीवासियांच्या संतापाचा उद्रेकही यावेळी पाहायला मिळाला। अंत्यसंस्काराच्या ठिकाणापासून काही अंतरावर उभी असलेली पोलिसांची जीप संतप्त कार्यकर्त्यांनी पेटवून दिली। यावेळी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली। या प्रकारानंतर संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला। संतप्त कार्यकर्त्यांनी जाळपोळ आणि दगडफेक केल्यानंतर त्यांना शांत करण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजप आमदार पंकजा पालवे मुंडे या पुढे आल्या। संतप्त कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन त्यांनी केलं। दरम्यान दगडफेकीच्या या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी पंकजा पालवे मुंडे यांनी केली आहे। दरम्यान मुंडेंच्या अंत्यविधीला झालेली गर्दी आणि सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी झालेली हुल्लडबाजी यामुळे परळीचे सर्व रस्ते जाम झालेत। सर्व रस्त्यांवर वाहनांच्या लांबच रांगा काल लागल्या होत्या। गोपीनाथ मुंडे यांना दिल्लीत झालेल्या अपघाताची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी संतप्त परळीवासियांनी केली आहे। मुंडेंवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर परत निघालेले मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांच्या गाड्यांना घेराव घालण्यात आला। दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। पक्ष कार्यकर्त्यांची सीबीआय चौकशीची मागणी असेल तर त्याचा आदर केला जावा असं उद्धव म्हणाले। ज्या मंडपात सत्काराची तयारी सुरू होती आनंदाची जागा दुःखानं घेतली। मंडपातला आनंद ओसरला आणि खांबांवरती मंडप चढवण्यासाठी सरसावलेले हात मंडप काढायला लागले। याच मंडपात मुंडेंचा आवाज घुमला असता पुन्हा आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी याच मंडपातून सल्ले दिले असते। जनतेच्या सेवेचं बाळकडू दिलं असतं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं। त्यांचा थांग पत्ताही कुणाला नव्हता। सत्काराची फुलं पार्थिवावर टाकण्याची वेळ या कार्यकर्त्यांवर आली। गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला नाही असा ऑटॉप्सी रिपोर्ट एम्सच्या डॉक्टरांनी दिलाय। अपघातानंतर झालेल्या अंतर्गत रक्तस्रावामुळे मुंडेंचा मृत्यू झाला असा निष्कर्ष काढण्यात आलाय। एम्सचे प्रवक्ते डॉक्टर अमित गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे।
गोपीनाथ मुंडे यांचे ठाण्यातील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचं नातं होतं। विशेष म्हणजे मागील 15 वर्षांपासून त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला ठाण्यातूनच तयार झालेला केक कापून वाढदिवस साजरा केला जायचा। ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी प्रकाश नरसाणा हे मुंडेंच्या वाढदिवसाला केक पाठवायचे। 12 डिसेंबर 2000 साली मुंडेंच्या 50व्या वाढदिवशी प्रकाश नरसाणा मुंडे यांच्या मुंबई येथील घरी 50 किलो वजनाचा केक घेऊन गेले होते। त्यानंतर ती एक परंपराच पडली। अंधेरीत झालेल्या अपघातात एका बाईक स्वाराला आपला जीव गमवावा लागलाय। भरधाव वेगात गाडी चालवत असताना मोटरसायकलवरील ताबा सुटल्यानं मोटरसायकल रस्ता दुभाजकावर आदळली। मोटारीचा वेग इतका जबरदस्त होता की यात मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला। अलीम शाह असं मृत व्यक्तीचं नाव आहे। तर दुसरीकडे वाकोल्यातही एका भरधाव टॅक्सी आणि डंपरमध्ये धडक झाली। डोंबिवलीत एका उद्धट प्रवाशानं 2 महिला कंडक्टर्सला मारहाण करत त्यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कल्याणहून पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या एसटी बसमध्ये क्षुल्लक वादातून ही घटना घडली आहे। या मारहाणीत या महिला वाहकांचे कपडे फाटले गेले। गंभीर आणि संतापजनक बाब म्हणजे 2 महिलांना मारहाण होत असताना बसमधील एकाही प्रवाशानं या प्रवाशाला प्रतिकार करण्याची तसदी घेतली नाही। पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून अभिषेक सिंग असं त्याचं नाव आहे। 2013-2014 या वर्षासाठीचा महाराष्ट्राचा ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट रेट 8.7% पोहोचलाय। शेती आणि पूरक व्यवसायात यावर्षी चांगलीच वाढ झाल्याचं दिसून येत आहे। हा दर 4% इतका अपेक्षित आहे। 2013-2014 या वर्षात औद्योगिक क्षेत्रात वाढीचा दर 8.8%, तर सेवा क्षेत्रात 9.3% होता। धान्य, तेलबिया, कापूस यांच्या उत्पादनात 38% इतकी वाढ झाली आहे। आर्थिक माहिती अहवाल विधानसभेत आज सादर करण्यात आला, त्यातून ही माहिती पुढे आली आहे। बेजार म्हणजेच भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह पतसंस्थेत कुठलाही बेनामी ठेवी नसून ठेवीदारांनी घाबरून जाऊन ठेवी काढू नये असं मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद रायसोनी यांनी केलं आहे। संस्थेच्या सर्व मालमत्ता सुरक्षित आहेत। दरम्यान घोले रोड शाखेच्या ठेवी फक्त 31 कोटी रुपयांच्या आहेत, मात्र 1307 कोटींच्या ठेवी लेखापरीक्षणात आल्या कशा हे अनाकलनीय आहे। संस्थेच्या जळगावातील मुख्य शाखेत पत्रकार परिषद घेऊन अध्यक्षांनी हा खुलासा केलाय। पुण्यातील घोले शाखेतील 1307 कोटींचा बेनामी ठेवींचा घोटाळा झी मीडियानं उभा केला होता। यावर संस्थेनं आज खुलासा केलाय। वर्षभर पाणी टंचाई झळा सोसत असलेला मनमाडकर नागरिकांवर वीज कंपनीच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे पाणी टंचाई सोसण्याची वेळ आली आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरण परिसरात वीज पुरवठा खंडित होत असल्यानं त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर झाला असून 25 ते 28 तारीख उलटूनही अनेक भागात पाणी पुरवठा न झाल्यानं पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ मनमाडकरांवर आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।